चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात अमृत 2 योजनेचे काम सुरू आहे। सध्या शहरात सुरू असलेले काम हे अत्यंत निकृष्ट आणि नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे। याबाबत युवा सेना व राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री सचिव महाराष्ट्र जल प्राधिकरणला याबाबत निवेदन दिले, मात्र त्यावर कारवाई झाली नाही। त्यामुळे आज 1 जून रोजी महाविकास युवक आघाडीने चंद्रपूर मनपा विरोधात घागर फोडो मोर्चा काढला। युवा सेना व राष्ट्रवादी काँग्रेस मागील 6 महिन्यांपासून कंत्राटदारातर्फे होत असलेल्या अमृत योजनेच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित विभागाला निवेदन देत आहे। मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी स्पॉट पंचनामा सुद्धा केला, मात्र त्यानंतर काम जैसे थे पद्धतीने सुरू झाले। याचाच अर्थ आयुक्तांना कंत्राटदार ऐकत नसल्याचे चित्र मनपाच्या राजकीय वर्तुळात रंगले आहे। मनपाच्या या अडेलतट्टू धोरणामुळे आज सोमवारी महाविकास युवक आघाडीने घागर फोडो मोर्चात मनपा विरोधात निदर्शने केली। हातात घागर घेऊन महिला पाण्यासाठी मनपा विरोधात नारेबाजी करीत होत्या। शिवाजी चौकातून निघालेला हा मोर्चा चंद्रपूर महानगरपालिकामध्ये पोहोचला असता युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय ठाकूर यांनी मनपा उपायुक्त यांना घागर भेट स्वरूपात दिली। दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, कंत्राटदार लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला काळ्या यादीत टाकावे, कामात हलगर्जीपणा करणारे मनपा अभियंते आणि मजीब राज्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी व अमृत जल योजनेचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे, या मागण्यांचे निवेदन मनपा उपायुक्त यांना दिले। मागील 6 ते 8 महिन्यापासून आम्ही सतत महानगरपालिकेला अमृत जल योजना 2 च्या विरोधामध्ये सतत पाठपुरावा करत आलो, पत्रव्यवहार करत आलेलो आहोत। मंत्रालयापर्यंत आम्ही पत्र देऊन तरी सुद्धा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग येत नाही आहे। येणाऱ्या दिवसामध्ये अजून आपल्या पाण्याची व्यवस्था ही अजून खालानीय होणार। यानंतर अगर महानगरपालिका यानंतर सुद्धा अगर महानगरपालिकेला जाग आला नाही तर आम्ही यानंतर अतिशय उग्रपणे आणि तीव्र आंदोलन करणार आणि लवकरात लवकर जे लक्ष्मी कन्स्ट्रक्शन आहे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि यानंतर महानगरपालिकेनं आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करणार।